नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना राज्यामध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। मित्रांनो, सध्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे आणि याच हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सध्या या योजनेचा 2 हप्ते बाकी आहेत, ते म्हणजे 8वा हप्ता आणि 9वा हप्ता। राज्यातील लाखो शेतकरी या दोघी हप्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत। मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यापासून या हप्त्याच्या वितरणामध्ये एक तांत्रिक अडचण निर्माण झाली होती। ही अडचण म्हणजे वेगवेगळ्या प्रवर्गातील स्वतंत्र निधीची तरतूद नसणे। परंतु आता 2026च्या राज्याच्या बजेटमध्ये या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। अनुसूचित जाती प्रवर्गातील 696 कोटी रुपयांचा तरतूद करण्यात आली आहे, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील 575 कोटी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या निधीच्या वितरणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय 9 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेला आहे। अनुसूचित जाती या प्रवर्गातील एक स्वतंत्र लेखी शीर्ष आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातील एक स्वतंत्र लेखी शीर्ष तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। कोणत्याही योजनेचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यासाठी लेखी शीर्ष असणं अत्यंत आवश्यक असते। आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7 हप्ते सर्वसाधारण प्रवर्गाची लेखी शीर्षामध्ये वितरित करण्यात आले होते, परंतु आता पुढील हप्ते वितरित करण्यासाठी 3 वेगवेगळ्या लेखी शीर्षाचा वापर केला जाणार आहे। त्यामुळे निधी वितरणाची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे। मित्रांनो, या योजनेच्या लेखी शीर्षाच्या माध्यमातून लवकरच योजनेच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याचा वितरणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि त्यासाठी शासनाचा जीआर देखील लवकरच काढला जाणार आहे। यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे। आता 8वा हप्ता स्वतंत्र दिला जाणार की 8वा आणि 9वा हप्ता एकत्रित दिला जाणार, याबाबत अधिकृत माहिती लवकरच कृषी विभागाच्या माध्यमातून समोर येईल। तसंच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्त्यासोबत म्हणजेच 13 मार्च रोजी हा हप्ता वितरित केला जाणार, याबाबत माहिती देखील लवकरच स्पष्ट होईल। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा हप्ता वितरणामधील जी मोठी अडचण होती ती आता दूर झालेली आहे। त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पुढील अपडेट समोर आल्यानंतर त्याबद्दल माहिती आपण नक्कीच जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।